Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see another example on the topic income from house property. This is the example number 9 on this particular topic. And in this particular example, we are going to see the combined effect of unrealized rent and vacancy period in the example. आजच्या या लेक्चरमध्ये आपण हा जो आपला टॉपिक आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी या टॉपिकचं 9वं एक्झाम्पल पाहणार आहोत. या एक्झाम्पलमध्ये नवीन काय आहे तर in this example we are going to study the combined effect of the unrealized rent and vacancy period given in the example. In the previous two examples we have seen the effect of unrealized rent and effect of vacancy period separately in the separate examples. एका एक्झाम्पलमध्ये अनरिलाइज्ड रेंटची ॲडजस्टमेंट दिलेली होती, दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये व्हेकन्सी पिरियडची ॲडजस्टमेंट दिलेली होती. पण या एक्झाम्पलमध्ये व्हेकन्सी पिरियड आणि अनरिलाइज्ड रेंट हे एकत्र एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे. याच्यावरून इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं ते आपण या एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस एक्झाम्पल. दिस इज एक्झाम्पल नंबर 9. Read the example carefully. Mr. Shinde owns 2 houses in Delhi. Okay, this is the first sentence of this example. And in this sentence, 2 things are important. The first important thing is the name of owner. Who is owner? Mr. Shinde is a owner of a house. And second important thing is he owns 2 houses in Delhi. त्या व्यक्तीकडे 2 हाऊस प्रॉपर्टी आहेत आणि दोन्हीही हाऊसेस कुठे आहेत तर दिल्ली या शहरामध्ये. आपल्याला माहिती आहे की दिल्ली इज अ कॅपिटल ऑफ आवर कंट्री आणि दिल्लीमध्ये महानगरपालिका असते. सो तिथं त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन हे केलं जाईल. ओके, ही प्रोव्हाइड्स यू द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. आपल्याला त्या दोन्ही घरांची इन्फॉर्मेशन काय दिली. वी आर गिव्हन 1 टेबल in which there are 3 columns. First column is particulars, second column is house A and third column is house B. In this example we are given that Mr. Shinde owns 2 houses in Delhi. ओके, दिल्लीमध्ये महानगरपालिका असते आणि महानगरपालिका त्या घरांचे म्युन्सिपल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असते. ओके, जर एखाद्याचं घर ग्रामपंचायतीच्या अंडर येत असेल तर ग्रामपंचायत म्युन्सिपल व्हॅल्यू ठरवते. एखाद्याचं घर शहरात असेल तर नगरपालिका किंमत ठरवते. आणि जर एखाद्या व्यक्तीचं घर मोठ्या शहरामध्ये जसं पुणे, मुंबई, दिल्ली असेल तर तिथे महानगरपालिका असते. या म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स या घराची व्हॅल्यू ठरवतात, त्याला म्युन्सिपल व्हॅल्यू असं म्हटलं जातं. ओके, या 2 घरांची काय माहिती दिली बघा. फर्स्ट पॉईंट इज नेचर ऑफ हाऊस. नेचर ऑफ हाऊस मीन्स फॉर व्हॉट पर्पज द हाऊस इज युज्ड. The first house is let out and second house is also let out. Let out means these 2 houses are given on a rent to any tenant. कोणत्या तरी भाडेकरूला ही दोन्ही घरं रेंटने दिलेली आहेत, त्याला लेट आउट हाऊस असं म्हटलं जातं. दिस इज फर्स्ट पॉईंट. देन सेकंड पॉईंट इज म्युन्सिपल व्हॅल्यू. What is municipal value? The municipal value of first house is 80,000 and that of second house is 1,20,000. दोन्हीही घरांची आपल्याला म्युन्सिपल व्हॅल्यू दिली. म्युन्सिपल व्हॅल्यू म्हणजे काय तर म्युन्सिपल व्हॅल्यू मीन्स व्हॅल्यू ऑफ द हाऊस प्रॉपर्टी ॲज पर द म्युन्सिपल कॉर्पोरेशन नॉर्म्स. आपलं घर गावामध्ये असेल तर ग्रामपंचायत, शहरामध्ये असेल तर नगरपालिका, मोठ्या शहरात असेल तर महानगरपालिका यांच्या नियमाप्रमाणे आपल्या घराची किती व्हॅल्यू आहे, किती किंमत आहे त्याला म्युन्सिपल व्हॅल्यू असं म्हटलं जातं. ते दोन्ही घरांची दिलेली आहे. देन नेक्स्टली वी आर गिव्हन द अमाऊंट ऑफ फेअर रेंट. फेअर रेंट किती आहे. पहिल्या घराचं फेअर रेंट आहे 1,12,000 आणि दुसऱ्या घराचं आहे 1,44,000. ओके, दोन्हीही घरांचं फेअर रेंट आपल्याला दिलेलं आहे. व्हॉट इज फेअर रेंट? फेअर रेंट मीन्स द ॲन्युअल रेंट विच कुड बी रिसिव्ड इफ द हाऊस इज गिव्हन ऑन अ रेंट थ्रू आउट द इयर. म्हणजे काय, जर आपण आपलं घर वर्षभरासाठी रेंटने दिलं तर वर्षभराचं किती रेंट मिळू शकतं, किती भाडे मिळू शकतं त्याला फेअर रेंट असं म्हटलं जातं. दोन्ही घरांचं फेअर रेंट आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे स्टँडर्ड रेंट.
पहिल्या घराचं स्टँडर्ड रेंट आहे किती 96,000. पहिल्या घराचं स्टँडर्ड रेंट आहे 96,000 आणि दुसऱ्या घराचं आहे 1,60,000. ओके, दोन्ही घरांचं स्टँडर्ड रेंटसुद्धा दिले. स्टँडर्ड रेंटचा अर्थ काय? स्टँडर्ड रेंट मीन्स द मॅक्सिमम रेंट विच ॲन ओनर कॅन चार्ज फ्रॉम हिज टेनंट. एखादा घर मालक त्याच्या भाडेकरूकडून वर्षभराचं जास्तीत जास्त किती भाडं घेऊ शकतो त्याला स्टँडर्ड रेंट असं म्हटलं जातं. ते दोन्हीही घरांचं आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट इज रेंट पर मंथ. पर मंथ प्रत्येक महिन्याचं रेंट किती आहे? तर पहिल्या घराचं महिन्याचं रेंट आहे 9,600 आणि दुसऱ्या घराचं आहे 14,000 रुपये. दिस इज द अमाऊंट ऑफ मंथली रेंट. Okay, and we have seen in the previous 8 examples that while computing income from house property we require the amount of annual rent. आपल्याला ॲन्युअल रेंट लागतं, म्हणजे महिन्याचं रेंट दिलेलं आहे त्याला फक्त गुणिले 12 महिने केलं की आपल्याला वर्षभराचं रेंट हे सहज मिळणार आहे. ओके, आफ्टर दॅट द नेक्स्ट पॉईंट इज पिरियड ऑफ व्हेकन्सी. व्हॉट इज इट्स मिनिंग? It means for how much period, for how many months the house remained vacant. The first house remained vacant for 2 months and second house remained vacant for 1 month. घर रिकामं होतं म्हणजे त्या 1 महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये कोणताही भाडेकरू त्या घरामध्ये राहत नव्हता, म्हणजे त्या 1-2 महिन्याचं आपल्याला रेंट मिळणार नाही, आपले इन्कम तेवढ्याने कमी होणार आहे. दिस इज व्हेकन्सी पिरियड. आफ्टर दॅट द नेक्स्ट पॉईंट इज म्युन्सिपल टॅक्स. पहिल्या घराचा टॅक्स आहे 16,000, दुसऱ्या घराचा आहे 32,000 आणि ॲक्च्युली किती पेड केला आहे? म्युन्सिपल टॅक्स पेड इज 16,000 ऑफ फर्स्ट हाऊस अँड 40,000 ऑफ सेकंड हाऊस. आपल्याला घराचा टॅक्स आहे किती आणि पेड किती केला आहे हे दोन्हीसुद्धा सांगितले. आणि आपण पाठीमागच्या एक्झाम्पल्समध्ये काय शिकलो की व्हाईल कॅल्क्युलेटिंग इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी we have to consider only the municipal tax paid by owner during the year. घराच्या ओनरने टॅक्स किती पेड केलेला आहे वर्षभरामध्ये ती रक्कम आपल्याला घ्यावी लागते. मग टॅक्स पेड दिला आहे तोच फक्त एक्झाम्पल सोडवताना विचारामध्ये घ्यायचा. त्याच्यानंतर द नेक्स्ट पॉईंट इज रिपेअर्स. पहिल्या घराचं रिपेअरिंग आहे 7,000, दुसऱ्या घराचं आहे 11,000 रुपये. घराच्या दुरुस्तीचा खर्च आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्सपेंडिचर इज वॉचमन रेंट. फर्स्ट हाऊस 2,000, सेकंड हाऊस 3,000. जो वॉचमन आहे घराच्या सेफ्टीसाठी सुरक्षेसाठी त्या वॉचमनचा पगार दोन्ही घरांचा सुद्धा दिलेला आहे. त्याच्यानंतर सेकंड लास्ट पॉईंट इज अनरिलायज्ड रेंट. फर्स्ट हाऊस इट इज 3,000 अँड दॅट ऑफ सेकंड हाऊस इट इज 5,000. नाव क्वेश्चन इज व्हॉट इज द मिनिंग ऑफ अनरिलायज्ड रेंट. अनरिलायज्ड रेंट म्हणजे काय? तर unrealized rent means that rent which is not recovered from the tenant. ओके, एखाद्या भाडेकरूने काही जर पैसे बुडवले असतील, जर काही पैसे आपल्याला वसूल करता आले नाहीत, इफ द ओनर कुड नॉट कलेक्ट सर्टन अमाऊंट फ्रॉम द टेनंट देन दॅट अमाऊंट इज कॉल्ड एज अ अनरिलायज्ड रेंट. थोडक्यामध्ये रेंटचे जे पैसे मिळणार होते त्यापैकी काही रक्कम भाडेकरूनं बुडवली त्याला अनरिलायज्ड रेंट असं म्हटलं जातं. पहिल्या घराच्या बाबतीमध्ये 3,000 आहे, दुसऱ्या घराच्या बाबतीमध्ये 5,000 रुपये आहे. म्हणजे तेवढं त्या घरांचं इन्कम कमी होणार आहे कारण एवढे पैसे मिळाले नाहीत, भाडेकरूने तेवढे पैसे बुडवले, त्याला अनरिलायज्ड रेंट असं म्हटलं जातं. अँड लास्ट पॉईंट इज इंटरेस्ट ऑन लोन. फर्स्ट हाऊस इट इज 6,000 अँड सेकंड हाऊस इट इज 8,000. ओके, दोन्हीही घरांवरती काय घरासाठीचं कर्ज आहे त्याच्यावरचं व्याज आपल्याला 6,000 आणि 8,000 एवढं दिलेलं आहे. आणि शेवटी सांगितलं आहे कॅल्क्युलेट इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी फॉर असेसमेंट इयर 21-22. आपल्याला ह्या दोन्ही घरांचं इन्कम कॅल्क्युलेट करून दोन्ही घरांचं एकत्र टोटल इन्कमसुद्धा कॅल्क्युलेट हे करायचं आहे. ओके, ही इन्फॉर्मेशन वाचल्यानंतर नाव वी कॅन स्टार्ट टू कॉम्प्यूट द इन्कम. बट before starting to calculate the income, okay, first of all we have to point out certain items which we have to ignore while computing the income. Okay, which items are ignored? Say for example, amount of municipal tax, it is not required while computing the income. Why? It is because we consider only the amount of municipal tax paid.
म्युन्सिपल टॅक्स आहे किती आणि टॅक्स पेड किती केला हे दोन्ही पण दिलं आहे. या दोन्हीपैकी आपल्याला टॅक्स पेड किती तोच फक्त लागतो. घराचा टॅक्स आहे किती याची आवश्यकता नाही. टॅक्स पेड पण सेपरेट दिला आहे तर तोच फक्त आपल्याला लागणार आहे, म्हणून म्युन्सिपल टॅक्सला काट मारली ते येणार नाही. देन देर आर 2 अदर एक्सपेन्सेस. फॉर एक्झाम्पल रिपेअर्स, दोन्ही घरांचा रिपेअरिंगचा खर्च आहे. वॉचमन सॅलरीचा सुद्धा खर्च दिलेला आहे. ओके, these are the 2 expenses relating to house property, correct? But these expenses are not considered while computing the income. And why so? It is because as per the Income Tax Act, while computing income from house property, we have to consider only 2 expenses. First one is municipal tax and second one is interest on loan. फक्त हे दोनच खर्च विचारात घ्यायचे असतात. एक म्हणजे घराचा टॅक्स पेड केला आणि दुसरा खर्च म्हणजे इंटरेस्ट ऑन लोन. बाकी कोणताही खर्च विचारात घ्यायचा नसतो. त्यामुळे घराचं रिपेअरिंग असो किंवा वॉचमनचा पगार असो, ते दोन्ही पण खर्च आपण डिलीट केले, त्याला काट मारलेले, ते विचारात घ्यायचे नाहीत. ओके, आता आपण एक एक इन्कम कॅल्क्युलेट करूया. पहिल्यांदा आपण पहिल्या घराचं हाऊस ए की जे लेट आउट आहे. ॲक्च्युली बोथ द हाऊसेस आर लेट आउट. दोन्हीच्या दोन्ही घरं ही लेट आउटच आहेत. आपण पहिल्यांदा जे पहिलं घर आहे हाऊस ए त्याचं कॅल्क्युलेशन करूया. ओके, वी नो दॅट बिफोर स्टार्टिंग टू कॅल्क्युलेट द इन्कम फर्स्ट वी हॅव टू मेन्शन द नेम ऑफ ओनर. हु इज ओनर? मिस्टर शिंदे. सो हिज नेम शुड बी रिटन ॲट द फर्स्ट लाईन, मिस्टर शिंदे. देन here we are calculating his income from house property, so on the second line we should mention computation of income from house property. And here there are 2 houses, and firstly we are calculating income of house A which is let out, so it is mentioned in the bracket that here we are calculating income of house A which is let out. And for which assessment year we are calculating the income? For assessment year 21-22. okay, कोणतंही घराचं इन्कम कॅल्क्युलेट करण्यापूर्वी या 3 गोष्टी मेन्शन करायच्या असतात. पहिलं म्हणजे ओनरचं नाव, ते 1 नंबरला. त्याच्यानंतर सेकंड लाईनला आपण हाऊस प्रॉपर्टी इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे, हे सेकंड नंबरला. आणि तिसऱ्या नंबरला ते म्हणजे असेसमेंट इयर 2021-22. okay, and after mentioning these 3 points, now we have to draw the format in which we have to prepare 3 columns. First one is particulars, second is amount in rupees, and third column is also amount in rupees. And we have to draw these 3 columns for full 1 page of the notebook. okay, हे घर लेट आउट आहे, त्यामुळे लेट आउट घराचं कॅल्क्युलेशन सुरुवातीपासून करायचं असतं. सुरुवातीपासून म्हणजे आपल्याला सुरुवातीला ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागते. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू किती असते तर खाली ब्रॅकेटमध्ये लिहायचं हायर ऑफ फॉलोइंग 2. 2 अमाऊंट कॅल्क्युलेट करायच्या. पहिली अमाऊंट असते एक्सपेक्टेड रेंट आणि दुसरी अमाऊंट असते ॲन्युअल रेंट. ह्या 2 अमाऊंट कॅल्क्युलेट करायच्या आणि या 2 पैकी जी हायर म्हणजे मोठी रक्कम असेल ती आपली ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू असते. आता ह्या 2 अमाऊंट कॅल्क्युलेट करताना ॲन्युअल रेंट एकदम सिम्पल आहे. बघा एक्झाम्पलमध्ये रेंट पर मंथ आपल्याला दिले. एका महिन्याचं रेंट किती सांगितलं बघा, अमाऊंट ऑफ रेंट पर मंथ इज 9600. एका महिन्याचं भाडं 9600. वर्षाचं कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने, 9600 गुणिले 12, अमाऊंट आउटर कॉलमला 1,15,200. ओके, दिस इज द अमाऊंट ऑफ ॲन्युअल रेंट. मंथली रेंट दिलेलं होतं, त्याला फक्त गुणिले 12 महिने केलं की वर्षभराचं रेंट आपल्याला मिळालं. हे झालं एक कॅल्क्युलेशन. आता सेकंड कॅल्क्युलेशन आहे एक्सपेक्टेड रेंटचं. ते कसं कॅल्क्युलेट केलं जातं त्यासाठी पहिल्यांदा घ्यायची म्युन्सिपल व्हॅल्यू. बघा म्युन्सिपल व्हॅल्यू किती आहे, म्युन्सिपल व्हॅल्यू आहे 80,000, ती घ्यायची पहिल्या कॉलमला 80,000. त्यानंतर घ्यायचं असतं फेअर रेंट. बघा फेअर रेंट किती आहे, ते आहे 1,12,000, ते घेतलं फर्स्ट कॉलममध्ये. आणि तिसरं घ्यायचं असतं स्टँडर्ड रेंट, ते आहे किती 96,000, ते घेतलं फर्स्ट कॉलममध्ये. ओके, द एक्सपेक्टेड रेंट इज कॅल्क्युलेटेड विथ द हेल्प ऑफ म्युन्सिपल व्हॅल्यू, फेअर रेंट अँड स्टँडर्ड रेंट. ह्या तिन्हीच्या साह्यानं हे कॅल्क्युलेट केलं जातं. मग आता पहिल्यांदा काय करायचं, पहिल्यांदा म्युन्सिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट ह्या दोन्हीपैकी विच एव्हर इज मोअर. मग सांगा 80,000 आणि 1,12,000 ह्यातली मोठी रक्कम कोणती, मोठी रक्कम आहे 1,12,000, त्याला स्टार करायचं. ओके, पहिल्यांदा म्युन्सिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट ह्या दोन्हीपैकी मोठी रक्कमला स्टार केलं 1,12,000. नंतर काय करायचं, जे स्टार केलेली अमाऊंट आहे 1,12,000 त्याचं कंपॅरिझन करायचं स्टँडर्ड रेंट बरोबर.
स्टँडर्ड रेंट किती आहे 96,000. स्टार केलेली रक्कम 1,12,000 आणि 96,000 ह्या दोन्हीपैकी घ्यायचं विचेवर इज लेस. मग सांगा 1,12,000 आणि 96 ह्या दोन्हीतलं लहान काय, तर लहान रक्कम आहे 96,000. ती असते आपली एक्सपेक्टेड रेंटचं उत्तर. ओके, त्यामुळे एक्सपेक्टेड रेंट किती आलं, एक्सपेक्टेड रेंट आलं 96,000 रुपये. मगाशी आपण ॲन्युअल रेंट किती कॅल्क्युलेट केले, 1,15,200. त्याच्या खाली रेष ओढायची आणि ह्या दोन्हीपैकी मोठी रक्कम सांगा. 96,000 आणि 1,15,200 ह्यातलं मोठं काय, तर मोठी रक्कम घ्यायची 1,15,200. आपण नॉर्मली त्याला नाव देतो ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू, बरोबर. पण एक्झाम्पलमध्ये दोन गोष्टी नवीन आहेत. काय काय, एक म्हणजे सांगितलं आहे की हे घर 2 महिने रिकामं होतं, म्हणजे 2 महिन्याचं रेंट मिळालं नसणार, कारण 2 महिने कोणताच भाडेकरू राहत नव्हता, म्हणजे 2 महिन्याचं इन्कम कमी झालं. ओके, प्लस खाली सांगितलं आहे की 3,000 रुपये भाडेकरूनं बुडवले, म्हणजे पुन्हा इन्कम कमी होणार, बरोबर. आणि कमी करण्यासाठी ते करायचं त्यातून लेस, म्हणून लेस अनरिलाइज्ड रेंट किती सांगितले, 3,000 रुपये. ओके, आपण घराचं इन्कम कॅल्क्युलेट करतोय. 2 महिने घर रिकामं आहे, म्हणजे इन्कम कमी होणार, रेंट मिळणार नाही, त्यामुळे इन्कम कमी झालं. प्लस एखाद्या भाडेकरूनं 3,000 बुडवले, म्हणजे पुन्हा इन्कम कमी झालं, म्हणून कमी करण्यासाठी अनरिलाइज्ड रेंट लेस केलं 3,000. आणि तसंच रेंट ऑफ व्हेकन्सी पिरियडसुद्धा करायचं लेस, कारण घर रिकामं असल्यामुळं त्या 2-3 महिन्याचं भाडं मिळत नाही, त्यामुळे पुन्हा इन्कम कमी होतं. किती महिने घर रिकामं आहे बघा, घर रिकामं आहे 2 महिने. मग महिन्याचं भाडं किती होतं, महिन्याचं भाडं होतं 9,600. महिन्याचं 9,600 गुणिले 2 महिने, म्हणजे पुन्हा 19,200 रुपये इन्कम कमी झालं, ते घेतलं आउटर कॉलममध्ये. पुन्हा एकदा बघा, अनरिलाइज्ड रेंट म्हणजे भाडेकरूनं पैसे बुडवले आणि तो पळून गेला. रेंट ऑफ व्हेकन्सी म्हणजे घर रिकामं होतं, भाडेकरू कोणताही राहत नव्हता, त्या 1-2 महिन्याचं पण भाडं बुडालं, म्हणजे इन्कम कमी झालं, म्हणून कमी करण्यासाठी ते दोन्ही पण लेस केले. मग बघा आता 1,15,200 मधून हे 3,000 लेस करा, हे 19,200 लेस करा, वजाबाकी आली 93,000. त्याला नाव द्यायचं ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. ओके, दिस इज द ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू ऑफ द हाऊस प्रॉपर्टी. ओके, ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू किती आली आहे, तर 93,000. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट केले की आपले 50% एक्झाम्पल झालं. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप असते ती म्हणजे नेट ॲन्युअल व्हॅल्यू फाइंड आउट करणं. त्यासाठी फक्त आपण लेस काय करतो, लेस म्युन्सिपल टॅक्स पेड बाय ओनर. घराच्या ओनरने टॅक्स किती पेड केला आहे बघा, टॅक्स पेड आहे 16,000 रुपये, तेवढा फक्त लेस करायचा. 93,000तून 16,000 गेले, वजाबाकी आली 77,000. त्याला आपण नाव देतो नेट ॲन्युअल व्हॅल्यू. दिस इज द सेकंड स्टेप. आणि नेट ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर एकच स्टेप राहते, एक ओळ जागा सोडून हेडिंग द्यायचं, लेस डिडक्शन्स अंडर सेक्शन 24. हाऊस प्रॉपर्टीच्या डिडक्शन्स सेक्शन 24मध्ये आहेत. 2 डिडक्शन्स आहेत. पहिले डिडक्शन असते स्टँडर्ड डिडक्शन, जी किती दिली जाते, नेट ॲन्युअल व्हॅल्यूच्या 30%. आपली नेट ॲन्युअल व्हॅल्यू किती आली आहे, 77,000. त्याच्या 30% म्हणजे किती, 23,100. कॅल्क्युलेटरवर करून बघा, 77,000च्या 30% ते येतं 23,100. ही फर्स्ट डिडक्शन. आणि सेकंड डिडक्शन दिली जाते इंटरेस्ट ऑन लोन. जर घरासाठी कर्ज आज काढलं असेल तर त्या कर्जावरचं व्याज, किती व्याज आहे बघा, व्याज आहे 6,000 रुपये. ते व्याज घेतलं 6,000. ओके, दोन्हींच्या खाली रेष सोडून बेरीज बाहेर घेतली, बेरीज आली 29,100. आता काय करायचं आहे, आपले नेट ॲन्युअल व्हॅल्यू 77,000 आहे, त्यातून हे 29,100 जे आहेत हे लेस म्हणजे वजा करायचे. 77,000तून 29,100 गेले, खाली वजाबाकी आली 47,900. उत्तर प्लस आहे, प्लस आहे म्हणजे ते इन्कम आहे, त्याला नाव द्यायचं इन्कम ऑफ हाऊस प्रॉपर्टी. कंसामध्ये ए म्हटलं कारण हे हाऊस ए आहे. हे झालं पहिल्या घराचं इन्कम. ओके, ज्या फॉर्मॅटमध्ये आपण पहिल्या घराचं इन्कम कॅल्क्युलेट केलेलं आहे, सेम त्याच फॉर्मॅटमध्ये दुसऱ्या घराचं सुद्धा कॅल्क्युलेशन. पहिल्यांदा ओनरचं नाव मिस्टर शिंदे, सेकंड लाईनला आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कॅल्क्युलेट करतोय ते, आणि तिसऱ्या लाईनला फॉर असेसमेंट इयर 21-22. फक्त इथं हाऊस बी आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये मेन्शन केलं हाऊस बी विच इज ऑल्सो लेट आउट. दुसरंसुद्धा घर हे लेट आउट आहे म्हणून ते सुद्धा त्या घराचं नाव लिहिलं आणि ते लेट आउट आहे हे सर्व तिथं मेन्शन केलेलं आहे. आता आपलं फर्स्ट हाऊसचं कॅल्क्युलेशन झालं आहे. ओके, हे पहिल्या घराची इन्फॉर्मेशन झाली. आता फक्त हाऊस बीची इन्फॉर्मेशन वाचायची. बघा, मग हाऊस बीशी रिलेटेड पहिल्यांदा आपण हे जे दुसरं घर आहे हे सुद्धा लेट आउट आहे
बरोबर. लेट आउट हाऊसचं सुरुवात करताना आपण करतो नेहमी ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूने. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू किती असते तर हायर ऑफ फॉलोइंग टू. दोन अमाऊंट कॅल्क्युलेट करायच्या. पहिली अमाऊंट एक्सपेक्टेड रेंटची आणि दुसरी अमाऊंट आपण कोणती घेतो ॲन्युअल रेंटची. ओके. ॲन्युअल रेंट कॅल्क्युलेट कसं करतो तर एक्झाम्पलमध्ये बघा महिन्याचं रेंट दिलेलं असतं. बघा एक्झाम्पलमध्ये रेंट पर मंथ महिन्याचं रेंट आहे किती तर 14,000 आहे. हे 14,000 महिन्याचं आहे. महिन्याचं 14,000 वर्षाचं कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने वर्षाचं रेंट आलं किती 1,68,000. ॲन्युअल रेंट कॅल्क्युलेट करण्यासाठी महिन्याचं रेंट दिलेलं असतं त्याला फक्त गुणिले 12 महिने केलं की आपल्याला वर्षभराचं रेंट मिळतं. त्याप्रमाणे ॲन्युअल रेंट कॅल्क्युलेट केलं. आता एक्सपेक्टेड रेंट आपण कसं कॅल्क्युलेट करतो त्यासाठी पहिल्यांदा घेतो म्युन्सिपल व्हॅल्यू. बघा म्युन्सिपल व्हॅल्यू किती आहे. म्युन्सिपल व्हॅल्यू आहे 1,20,000 रुपये. ती घेतली फर्स्ट कॉलमला 1,20,000. त्यानंतर आपण घेतो फेअर रेंट. बघा फेअर रेंट किती आहे. फेअर रेंट आहे 1,44,000. ते घेतलं फेअर रेंट पहिल्या कॉलमला 1,44,000. आणि तिसरं आपण घेतो स्टँडर्ड रेंट. ते किती आहे बघा स्टँडर्ड रेंटच्या अमाऊंट आहे 1,60,000. ते पण घेतलं पहिल्या कॉलमला 1,60,000. जे एक्सपेक्टेड रेंट असतं एक्सपेक्टेड रेंट इज कॅल्क्युलेटेड विथ द हेल्प ऑफ म्युन्सिपल व्हॅल्यू फेअर रेंट अँड स्टँडर्ड रेंट. मग आता आपण काय करतो सुरुवातीला आपण म्युन्सिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट ह्या दोन्हीपैकी विच एव्हर इज मोअर. मग सांगा 1,20,000 आणि 1,44,000 ह्यातली मोठी रक्कम कोणती तर ती असते 1,44,000. त्याला स्टार करायचा आणि नंतर काय करायचं जी मोठी रक्कम आहे ज्याला आपण स्टार केलेला आहे त्याचं कंपॅरिझन करायचं स्टँडर्ड रेंट बरोबर आणि घ्यायचं विच एव्हर इज लेस. मग सांगा 1,44,000 आणि 1,60,000 ह्या दोन्हीतलं लेस म्हणजे लहान काय तर ऑब्व्हियसली 1,44,000 त्या आउटर कॉलमला लिहायचं एक्सपेक्टेड रेंटच्या बरोबर समोर. म्हणजे एक्सपेक्टेड रेंट आलं किती तर 1,44,000 एवढं आलेलं आहे एक्सपेक्टेड रेंट. एक्सपेक्टेड रेंट 1,44,000 आणि ॲन्युअल रेंट 1,68,000 ह्या दोन्हीपैकी सांगा दोन्हीपैकी हायर म्हणजे मोठी रक्कम कोणती मोठी रक्कम आहे 1,68,000. खाली रेष सोडून ती रक्कम पुन्हा लिहिली 1,68,000. आपण त्याला नाव देतो ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. ओके. नेहमी आपण हे जे दोन्हीपैकी मोठी रक्कम असते त्याला ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू म्हणतो. पण या एक्झाम्पलमध्ये देखील हे जे दुसरं घर आहे ज्याचं आपण कॅल्क्युलेशन करतो आहे त्या घराचं सुद्धा अनरिलायज्ड रेंट आहे आणि व्हेकन्सी पिरियड आहे. बघा आपण हाऊस बीचं कॅल्क्युलेशन करतो आहे. हे जे घर आहे हे 1 महिना वेकंट होतं रिकामं होतं म्हणजे 1 महिन्याचं भाडं मिळालं नाही म्हणजे 1 महिन्याचं इन्कम कमी करावं लागणार. तसंच अनरिलायज्ड रेंट 5,000 रुपये आहे म्हणजे या घराचे 5,000 रुपये भाडेकरूनं बुडवले आणि तो भाडेकरू पळून गेला म्हणजे तेवढ्यानं पुन्हा आपलं इन्कम हे कमी होणार आहे. म्हणजे अनरिलायज्ड रेंटमुळे 5,000चं इन्कम कमी होणार आणि 1 महिना घर रिकाम असल्यामुळे पुन्हा 1 महिन्याचं रेंटने इन्कम हे कमी होणार. कमी करायचं म्हणजे लेस करायचं. अनरिलायज्ड रेंट किती आहे तर ते आहे 5,000 रुपये. बघा मग अनरिलायज्ड रेंटमुळे इन्कम कमी होतं म्हणून ते लेस केलं. लेस अनरिलायज्ड रेंट 5,000 हे एक. आणि त्याचबरोबर एक्झाम्पलमध्ये सांगितले की हे घर 1 महिना रिकाम आहे. ह्या घराचं महिन्याचं भाडं किती आहे तर 14,000 आहे. महिन्याचं भाडं 14,000 आणि घर 1 महिना रिकामं म्हणजे 14,000 रुपये महिन्याचे एवढे इन्कम आपलं कमी झालं म्हणून ते सुद्धा इन्कम कमी झालं म्हणून ते सुद्धा केलं लेस. कारण आपण घराचं इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे. घर एखादा महिना रिकामं आहे भाडेकरू नाही आहे म्हणजे त्या महिन्याचं इन्कम मिळत नाही म्हणून तेवढ्यानं आपलं इन्कम कमी झालं. कमी करण्यासाठी ते करायचं लेस. मग महिन्याचे 14,000 एका महिन्याचेच आहेत त्यामुळे 14,000 हे लेस केले. मग बघा 1,68,000मधून हे 5,000 आणि हे 14,000 वजा करा. खाली रेष सोडून वजाबाकी आली 1,49,000. त्याला आपण नाव देतो ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. ओके. सो दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यापूर्वी अनरिलायज्ड रेंट आणि व्हेकन्सी पिरियडचं रेंट हे दोन्ही पण मायनस केलं जातं. मायनस का करायचं कारण एखाद्या भाडेकरूने पैसे बुडवले आणि तो पळून गेला तर त्या रकमेला अनरिलायज्ड रेंट असं म्हणतात. ओके. आणि एखादा महिना घर रिकामं आहे आणि त्याचं भाडं आपल्याला मिळत नाही 1-2 महिने घर रिकामं आहे त्याचं भाडं मिळत नाही त्यामुळे तेवढ्यानं आपलं इन्कम कमी होतं म्हणून कमी करण्यासाठी ते सुद्धा लेस केलं जातं आणि मग ही ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू ही कॅल्क्युलेट केली जाते. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू किती आली 1,49,000. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर सेकंड स्टेप असते नेट ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणं.
त्यासाठी या ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूमधून फक्त लेस करायचं असतं म्युन्सिपल टॅक्स पेड बाय ओनर. घराचा टॅक्स किती पेड केला आहे बघा, एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे म्युन्सिपल टॅक्स पेड किती केला आहे तर 40,000 रुपये एवढा पेड केला आहे. मग 40,000 रुपये फक्त घ्यायचे, म्युन्सिपल टॅक्स पेड 40,000. 1,49,000तून हे 40,000 टॅक्स पेड आपण लेस करतो, कारण इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे. टॅक्स पेड केला म्हणजे पैसे गेले, खर्च आहे, खर्चामुळे आपलं इन्कम कमी होतं म्हणून ते करायचं लेस. 1,49,000 40 गेले, वजाबाकी किती आली 1,09,000. त्याला आपण नाव देतो नेट ॲन्युअल व्हॅल्यू. ओके, नेट ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणं, दिस इज द सेकंड स्टेप. आता तिसरी आणि शेवटची स्टेप, या नेट ॲन्युअल व्हॅल्यूमधून एक ओळ जागा सोडून लिहायचं लेस डिडक्शन्स अंडर सेक्शन 24. सेक्शन 24च्या 2 डिडक्शन्स आहेत. पहिली आहे ती म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन, जी किती दिली जाते नेट ॲन्युअल व्हॅल्यूच्या 30%. आपले नेट ॲन्युअल व्हॅल्यू आहे किती 1,09,000 आहे, त्याच्या 30% म्हणजे 32,700. ओके, जेवढी घराची नेट ॲन्युअल व्हॅल्यू आहे त्याच्या 30% ही डिडक्शन कशासाठी दिली जाते तर कोणतंही घर जास्त वर्ष टिकण्यासाठी त्या घराला दरवर्षी किंवा काही वर्षांनी कलरिंग, व्हाईट वॉशिंग, रिपेअरिंग, मेंटेनन्स असा काही ना काहीतरी खर्च करावा लागतो. एखाद्या वर्षी खर्च जास्त असतो, एखाद्या वर्षी खर्च कमी असतो, एखाद्या वर्षी खर्च शून्य पण असू शकतो. ओके, परंतु 30% ची सूट ही दिली जाते. साधारण तेवढा खर्च होतो असं समजलं जातं. तुम्ही खर्च करा नाहीतर करू नका, 30%ची सूट ही दिली जाते. दिस इज स्टँडर्ड डिडक्शन. आणि सेकंड डिडक्शन असते ती म्हणजे इंटरेस्ट ऑन लोन. बघा, ह्या सेकंड जे घर आहे त्यालासुद्धा इंटरेस्ट आहे. इंटरेस्ट ऑन लोन किती आहे तर 8,000 आहे. ती डिडक्शन एक मिळते किती रुपये तर 8,000 रुपये. ती घेतली पहिल्या कॉलमला. दोन्हीच्या खाली रेष सोडून ह्या दोन्हींची बेरीज बाहेर, बेरीज आली 40,700. ओके, मग आता काय करायचं, फक्त जे आपले नेट ॲन्युअल व्हॅल्यू आहे 1,09,000 त्यातून हे 40,700 काय करायचे मायनस म्हणजे लेस करायचे. मग 1,09,000तून 40,700 गेले, वजाबाकी किती राहिली तर वजाबाकी राहिली 68,300. हे सुद्धा उत्तर प्लस आले म्हणजे हे पण इन्कम आहे. त्याला नाव द्यायचं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कंसामध्ये बी. जे दुसरं घर आहे की जे सुद्धा लेट आउट आहे, रेंटने दिलेलं आहे, त्याचं इन्कम आलं किती 68,300. आपण एक्झाम्पलमध्ये आपल्याला दोन्ही घरांची इन्फॉर्मेशन दिलेली. पहिल्या घराचं इन्कम बघा, पहिल्या घराचं इन्कम 47,900 आलेलं आहे. ओके, दुसऱ्या घराचं इन्कमसुद्धा आपण आत्ताच जस्ट कॅल्क्युलेट केलं आहे. आता हा जो कोण व्यक्ती आहे, ओके, व्यक्तीचं नाव काय आहे तर व्यक्तीचं नाव आहे मिस्टर शिंदे. आपल्याला त्यांचं हाऊस प्रॉपर्टी इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे. पहिल्या घराचं इन्कम सेपरेटली कॅल्क्युलेट केलं, दुसऱ्या घराचं पण सेपरेटली इन्कम आपण कॅल्क्युलेट केलं. पहिल्या घराचं इन्कम किती आले 47,900, दुसऱ्या घराचं आले 68,300. आता या दोन्हीचे मिळून टोटल इन्कम किती येईल फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. पहिल्या घराचं 47,900 आणि दुसऱ्या घराचं आत्ताच कॅल्क्युलेट केलेलं 68,300. दोन्हींची बेरीज 1,16,200. म्हणजे या व्यक्तीकडे, हा व्यक्ती 2 घरांचा ओनर आहे, त्या दोन्ही घरांचं इन्कम हे कॅल्क्युलेट केलं आणि एकूण इन्कम किती आलं तर ते आलं 1,16,200. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द इन्कम ऑफ हाऊस प्रॉपर्टी व्हेन वी आर गिव्हन द ॲडजस्टमेंट्स ऑफ अनरिलाइज्ड रेंट अँड व्हेकन्सी पिरियड. या एक्झाम्पलमध्ये पहिल्यांदाच व्हेकन्सी पिरियड आणि अनरिलाइज्ड रेंट दोन्हीही एकत्र दिलेलं होतं. त्या दोन्हीही एकत्र असताना ते कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने केलं जातं याचं आपण हे एक्झाम्पल पाहिलेलं आहे. ओके, यू शुड अंडरस्टँड द इफेक्ट ऑफ अनरिलाइज्ड रेंट अँड व्हेकन्सी पिरियड. ओके, you should write down this example and solution in your notebook. In the next lecture we will see the last example on this particular topic. Okay, so that's it for this particular lecture. Here we will stop. Thank you very much.